नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक मास थोड्याच दिवसात संपणार आहे. म्हणजे काही दिवस अधिक मास संपण्यासाठी बाकी आहे. अधिक मास संपण्यापूर्वी ही एक गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे. जर का तुम्ही या अधिक मासात ही एक गोष्ट अजूनही केली नसेल तर ती गोष्ट तुम्हाला अधिक मास संपण्यापूर्वी तुम्हाला ह्या राहिलेल्या 4 ते 5 दिवसात करायची आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जाणारा पवित्र महिना आहे. या महिन्यात केलेले जप, तप, दान, पूजन आणि दीपदान यांना अनेक पटीने अधिक फळ मिळते, असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे. जर या अधिक महिन्यात तुम्ही अजूनही कोणतेही विशेष दान केले नसेल आणि ही एक गोष्ट अजून केली नसेल तर अधिक मास संपण्यापूर्वी ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या अधिक मास संपण्यापूर्वी या अधिक मासात अशी कोणती गोष्ट करायची आहे आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. अधिक मासात भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी या महिन्यात भरपूर अशा सेवा, दान, धर्म केलं जातं, ज्याने आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे आपण या अधिक मासात भरपूर व्रत, वैकल्ये, उपासना, पारायण, दान, धर्म करत असतो. आणि जर का आपण ही एक गोष्ट अजूनही केलेली नसेल तर आपण या संपूर्ण महिन्यात जेवढी काही सेवा, दान, धर्म, उपासना, व्रत, वैकल्ये केलेले आहे याचं फळ आपल्याला संपूर्ण मिळत नाही. म्हणूनच या संपूर्ण गोष्टींचं फळ मिळण्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला या महिन्यात करायची आहे. आता ती गोष्ट कोणती? बघा, अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात श्रीहरी भगवान विष्णू यांच्या सेवेला अधिकाधिक महत्त्व आहे. या महिन्यात केलेली सेवा, पुण्य, दान, धर्म हे अक्षय टिकून राहणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याच्या जीवनातील अडचणी, आर्थिक संकटे, कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्थिरता दूर करण्यासाठी ही एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे या महिन्यात दीपदानाला अत्यंत महत्त्व दिले जाते. दीप म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे दीपदान. तुम्ही जर का या अधिक मासात अजूनही दीपदान केलं नसेल तर तुम्हाला आवर्जून दीपदान करायचं आहे. या अधिक मासात 33 या संख्येला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला 33 संख्येत दीपदान करायचं आहे. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख केलेला आहे. त्याचं प्रतीक म्हणून 33 दिवे लावून भगवान विष्णूंना अर्पण करण्याची परंपरा काही भागात आढळते. यालाच 33 संकेत दीपदान असे म्हटले जाते. हे दीपदान अधिक मासातील कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः पौर्णिमा, एकादशी किंवा संध्याकाळच्या वेळी करता येते. आता दीपदान कुठे करावे? बघा, तुम्ही एकाच ठिकाणी 33 दीपदान करू शकतात, दिवे लावू शकतात. आता हे दिवे आपल्याला लावल्यानंतर ते तिथेच ठेवायचे असतात, पुन्हा घरी घेऊन यायचे नाही. मग या हिशोबाने तुम्ही छोट्या मातीच्या पंती घेऊ शकतात, छोटे तांब्याचे दिवे मिळतात, तुम्ही ते आणू शकतात आणि 33 दिवे तुम्ही महादेवाच्या मंदिरात, देवीच्या मंदिरात, कुलदेवीच्या मंदिरात, भगवान श्रीहरी विष्णू, श्रीराम यांच्या मंदिरात, कृष्णाच्या मंदिरात तुम्ही दीपदान करू शकतात. हा महिना श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे बरेच लोक भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात किंवा त्यांचा अवतार असलेले श्रीरामाच्या मंदिरात, श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन दीपदान करत असतात. आता हे 33 दिवे तुम्ही एकाच ठिकाणी दीपदान करू शकतात किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी देखील तुम्ही दीपदान करू शकतात. जसं की तुम्ही तुळशीसमोर, तुमच्या अंगणात, देवीच्या मंदिरात, गणपती बाप्पांच्या मंदिरात, महादेवांच्या मंदिरात, नदीवर, नदी काठावर, स्वामींच्या मंदिरात, म्हणजे असं तुम्ही 33 देवांच्या ठिकाणी तुम्ही दीपदान करू शकतात. एकाच वेळेस तुम्ही प्रत्येक ठिकाणी दीपदान करू शकतात किंवा रोज तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही देवांच्या मंदिरात जाऊन हे दीपदान करू शकतात. असं म्हणतात की दीपदानाशिवाय, ह्या दानाशिवाय आपण जे पण काही करू याचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अधिक मासामध्ये आपल्याला तांबूल दान करायचं आहे. आता तांबूल म्हणजे काय? बघा, पानाचा विडा. आपल्याला पानाचा विडा आपल्याला कुलदेवीला, माता लक्ष्मीला
तुम्ही घरात किंवा मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकतात. तुम्ही हा पानाचा विडा घरी बनवू शकतात किंवा जिथे पान मिळतं त्यांना सांगा की देवासाठी विडा पाहिजे, तुम्हाला ते बनवून देतील. तर असा हा तांबूल, असा हा पानाचा विडा आपल्याला एक तरी या अधिक मासामध्ये दान करायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीला तो पानाचा विडा अर्पण करू शकतात आणि नंतर तो विडा तुम्ही घरातल्यांनीच तुम्हाला खायचा आहे. आता दीपदान कसं करायचं बघा. दीपदान करताना तुम्ही सर्वात प्रथम घरातील देवघर स्वच्छ करा. भगवान श्रीहरी विष्णू, श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेसमोर रांगोळी काढावी. त्यानंतर 33 मातीचे किंवा पिठाचे दिवे बनवावे. जर का तुम्हाला पंथी घ्यायची नसेल तर तुम्ही कणकेचे 33 दिवे बनवू शकतात आणि त्याचे दिवे तुम्ही लावून प्रज्वलित करू शकतात. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास तूपच घालायचं आहे. तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकतात आणि सर्व दिवे प्रज्वलित करून तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू किंवा आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरासमोर हे दिवे लावून त्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून तुम्ही त्याची पूजा करून तुम्ही हे दीपदान करू शकतात. त्याचप्रमाणे हे करत असताना तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे 108 वेळा तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकतात. त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तुम्ही प्रार्थना देखील करू शकतात. आता 33 हे संकेत दीपदानाचे थोडक्यात महत्त्व. पहिले महत्त्व म्हणजे घरातील नकारात्मकता दूर होते. दुसरे म्हणजे आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते. तिसरे म्हणजे पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. बघा, पितरांना दीपदान केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात, आपल्या जीवनातील कष्ट दूर होतात आणि ह्या दीपदानाचं देखील महत्त्व आहे. म्हणून तुम्ही पितरांना स्मरून देखील हे दीपदान करू शकतात. चौथं म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मी घरात अखंड स्थिर स्वरूपात वास करतात. पाचवं म्हणजे मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. सहावे म्हणजे घरातला कलह कमी होतो. सातवे म्हणजे केलेल्या चुकांसाठी क्षमा याचना करण्याची संधी मिळते. आठवं म्हणजे अधिक मासातील पुण्य अधिक प्रमाणात प्राप्त होतं आणि धर्मग्रंथानुसार दान, जप आणि दीपदान यांचे महत्त्व अधिक मासात विशेष वाढते. त्यामुळे ज्यांना मोठे धार्मिक विधी करणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी दीपदान अवश्य करावं. दीपदान करताना श्रद्धा आणि भक्ती सर्वात महत्त्वाची असते. केवळ संख्या महत्त्वाची नसून मनातील भाव महत्त्वाचा असतो. जर 33 दिवे उपलब्ध नसतील तर आपल्या क्षमतेनुसार दीपदान आपण करू शकतो. परंतु अधिक मास संपण्यापूर्वी एक दिवा जरी भगवान विष्णूंसाठी लावला तरी त्याचे पुण्य आपल्याला अधिकाधिक मिळतं. अधिक मासात ही अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यप्रद संधी आहे. हा महिना संपण्यापूर्वी 33 संकेत दीपदान करून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे दीपदान केले का? कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय श्री विष्णू असं नक्की लिहा. धन्यवाद.